कसे आहात सर्वजण? मजेतच असताल हो की नाही? मतदार हा राजा असतो आणि तो 15 तारखेपर्यंत राजा आहे, माहिती का? आमच्या इथे आम्हाला बघ हे असं दाखवते, असे भेटायला आले होते. त्यांनी असे डबे दिले बघा, भेट म्हणून ना काही. तर सांगायचं म्हणजे काय, मतदार हा कधीतरी राजा असलाच पाहिजे नाही का? आणि राजा असतो 5 वर्षांनी, 10 वर्षांनी मतदार हा राजा असतो. आमच्या इथे आहे पुण्यामध्ये मतदान असल्यामुळं प्रभाग खूप मोठा झालेला आहे. खूप लांबपर्यंत प्रभाग झालेले आहेत, हिथून तर हिथून, हिथून तर हिथून. आता पहिल्यासारखं नाही राहील. त्यामुळं प्रत्येक उमेदवार येतो, भेटतो, ताई, मावशी, आक्का, आमच्याकडे लक्ष जाऊ द्या, नमस्कार करतात. आम्ही पण त्यांना नमस्कार करतो. ते म्हणतात आम्हाला संधी द्या, आम्ही संधीचं सोनं करेन आणि तुमचा प्रभाग एकदम चांगला करेन. आम्ही पण म्हणतो हो दादा ठीक आहे, हो ताई ठीक आहे, काय करणार हो की नाही? सगळे आपलेच. कुठली पार्टी असू द्या, आपलीच पार्टी, आपल्या देशाची पार्टी हो की नाही? त्यामुळं सर्वांना हो म्हणत राहायचं. योग्य वेळ आली, योग्य उमेदवार आपल्याला सापडला, योग्य उमेदवार आपल्याला वाटला, त्यालाच आपण मतदान करणार हो की नाही? नक्की ना? आता बघा 14-15 तारखेपर्यंत खूप धामधूम आहे. म्हणजे प्रत्येकाने आपल्या घरातच थांबा कुठेच जाऊ नका, कारण का मतदान हे फार महत्त्वाचं आहे. आणि मतदान करणं हा आपला कायद्याने हक्क आहे. आणि योग्य उमेदवाराला दिलं पाहिजे हो की नाही? योग्यला द्या, जे तुम्हाला वाटतं ना योग्य आहे त्याला द्या. मग ती स्त्री असो, पुरुष असो, मुलगा असो, कुणीही असो, त्यांना तुम्ही मतदान द्या. आणि 15 दिवस गरीब झोपडपट्टीतले सर्व लोक दिवाळीसारखा सण साजरा करतात. मतदान म्हणजे दिवाळी, छोटी दिवाळी आणि मोठी दिवाळी ती झाली ऑक्टोबर महिन्यात. आणि आत्ता हे जे मतदान आहे ना, ते दिवाळी, फटाकडे, सगळीकडं आनंदी आनंद, कोणी कोणाशी भांडत नाही, काही नाही, सगळ्या निवडणुकीच्याच गप्पा असतात, माहिती का? वातावरण एकदम मस्त असतं.